मित्रहो नमस्कार। आज आपल्या इंट्रोडक्टरी लेक्चर मधला हा दुसरा दिवस आहे। काल माझे स्नेही मित्र प्राध्यापक रवींद्र मगर सरांनी अतिशय व्यवस्थित काल आपलं इंट्रोडक्टरी लेक्चर घेतलं, आपण सर्वांनी ते ऐकलं। त्या संदर्भातल्या प्रतिक्रियाही तुम्ही ग्रुपवरती दिलेल्या आहेत। असं आपण प्रत्येक विषयाचा एक एक पहिले 4 दिवस ठेवलेला आहे। आज केमिस्ट्री विषयासंदर्भात आहे। माझं नाव प्राध्यापक विजय पोहनेरकर। मी आपल्याला केमिस्ट्री हा विषय शिकवणार आहे। आम्ही दोघे जण केमिस्ट्री विषय शिकवत असतो। माझे कलीग, सब्जेक्ट पार्टनर प्राध्यापक कुलकर्णी सर आणि मी। मुख्य या लेक्चरचा भाग इंट्रोडक्टरीचा असा असणार आहे की थोडं जनरल डिस्कशन आणि थोडं विषयासंदर्भात की 2 वर्ष आपण कसं शिकणार आहोत, काय तयारी करून घेणार आहे, या पद्धतीनं आजचं लेक्चर आहे। मित्रहो, ही कोरोनामुळे जी प्राप्त परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळे आपल्याला या ऑनलाईन पद्धतीनं जावं लागत आहे, लेक्चर्स कंडक्ट करावे लागत आहे। शिक्षण लांबवता येतं परंतु थांबवता येत नाही। याचा अनुभव मागच्या 2-3 महिन्यापासून आपण सर्वांनीच घेतलेला आहे। आमच्या यावर्षीच्या 11वीच्या बॅचेस या ऑनलाईन पद्धतीने सुरू होतील असं आम्हालाही कधी वाटलं नव्हतं आणि तुम्हालाही आपला 11वीचा क्लास हा अशा पद्धतीने ओपन होईल असं आपल्याला शिकावं लागेल हे तुम्हीही कन्सिडर केलेलं नव्हतं। बट इट्स ओके। आयुष्यामध्ये अडचणी ह्या येत राहतात, प्रॉब्लेम्स येत राहतात, परंतु जो सोल्युशन काढतो आणि पुढे पुढे जातो तो विजयी होतो। सक्सेस त्यालाच मिळतो। या इंट्रोडक्टरी लेक्चरचा मुख्य भाग काय आहे, हे कशासाठी आहे? एकतर या 2 वर्षाचा जो शैक्षणिक प्रवास आमच्या सोबत, आमच्या सायन्स अकॅडमी सोबत आपल्याला करायचा आहे, तो आपला प्रवास सुखकर व्हावा। एकमेकांशी आपल्याला इंटरॅक्ट होताना, विषयावरती शिकून घेत असताना थोडा परिचय व्हावा, ओळख व्हावी, यासाठी आपण हे इंट्रोडक्टरी लेक्चर्स मेनली ठेवलेले आहेत। काल नेमकी क्लासेसची सुरुवात कशी झाली, काय झाली, याबद्दलचं सविस्तर मार्गदर्शन, डिस्कशन मगर सरांनी आपल्यासोबत केलं आहे। आज मी या केमिस्ट्री विषयाबद्दल आपल्याला सांगणार आहे। So friends, I will teach you paper 2nd from chemistry, that is organic chemistry. हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा सेक्शन मी आपल्याला शिकवणार आहे। 10th पर्यंत आपल्याला फारसं ऑर्गॅनिक केमिस्ट्री नाही आहे। जस्ट थोडाफार इंट्रोडक्टरी पार्ट आपल्याला एका टॉपिक मध्ये आहे। काही इथिल अल्कोहोल, फॉर्मिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, इथिल ब्रोमाइड, मिथिल ब्रोमाइड अशा कंपाऊंडची नावे, कॉमन नेम्स, त्याचा IUPAC नेम जे विद्यार्थी विशेषतः बोर्डच्या माध्यमातून आलेले आहेत त्यांना एवढंच ऑर्गॅनिक माहिती आहे किंवा सिलेबसला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी CBSE किंवा ICSE मधनं 10th दिलेलं असेल त्या विद्यार्थ्यांना याच्यापेक्षा थोडी जास्तीची माहिती असू शकते, पण ती सुद्धा मर्यादितच। थोडक्यात ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा आपल्यासाठी संपूर्णतः नवीन विषय आहे असं म्हटलं तरी चालेल। त्यामुळे 24 तारखेपासून जे आपलं ऍक्च्युअल टीचिंग सुरू होणार आहे तेव्हा दरवर्षीप्रमाणे पहिले 2-3 लेक्चर्स हे बेसिक कन्सेप्ट वरती असतील। त्या बेसिक कन्सेप्ट मधल्या लेक्चर मध्ये काय घेतलं जातं, ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकण्यासाठी आपल्याला जे
रिपीटेडली जे फॉर्म्युले लागतात, ज्या काही टर्म्स डेफिनेशन्स लागतात, त्या नेमक्या काय आहेत, ते कन्सेप्ट आपले क्लिअर असणे, ते फॉर्म्युले आपले बायहर्ट असणे खूप आवश्यक आहे. त्याशिवाय ऑर्गॅनिक व्यवस्थित समजू शकत नाही. आणि एकदा हा आपला बेसिक पार्ट जरा कॉम्प्लीट झाला, त्याचे कन्सेप्ट क्लिअर झाले की मग हा विषय आपल्याला एकदम छानपैकी सोपा वाटायला लागतो, समजायला लागतो. वन मोर पॉइंट, ऑर्गॅनिकमध्ये कमीत कमी सुरुवातीला तरी थोडं पाठांतराचा भाग जास्त आहे. फॉर्म्युले पाठ केल्याशिवाय गत्यंतर नाही आहे. थोडक्यात हे फॉर्म्युले म्हणजे ही या विषयाची लँग्वेज आहे, या विषयाची भाषा आहे. आणि ती भाषा आल्याशिवाय आपल्याला तो विषय कळणार नाही आहे. त्यामुळे आपण अगोदर ही या विषयाची भाषा 24 तारखेपासून जे पहिले 2-3 लेक्चर्स असतील ते बेसिक कन्सेप्टवरती असतील, त्या विषयाची भाषा आपल्याला शिकायची आहे. म्हणजेच फॉर्म्युले, काही टर्म्स, काही अल्किल ग्रुप्स ते शिकायचे आहेत, बायहर्ट करायचे आहेत. आणि नंतर आपल्या टॉपिक नंबर 1 ला सुरुवात होणार आहे. मित्रहो, ही आमची जी सायन्स अकॅडमी आहे, ही एक बहीण भावंडांचा क्लास म्हणून ओळखल्या जाते आपल्या शहरामध्ये. यावर्षी सुद्धा आपल्यापैकी अनेक जण असे असतील किंवा आहेत की त्यांचा मोठा भाऊ किंवा बहीण हा आमच्या क्लासमध्ये शिकलेला आहे. तो इथनं व्यवस्थित असा एज्युकेशन घेऊन कंप्लीट करून आता कुठेतरी कोणी मेडिकल फील्डमध्ये गेलेला आहे, कोणी इंजिनिअरिंग फील्डमध्ये गेलेला आहे. आणि फारशी जाहिरातबाजी न करता प्राध्यापक मगर सरांनी आणि आम्ही मिळून हे जे युनिट सुरू केलेलं आहे, ते सुरू करतानाचा जो आमचा उद्देश होता, तो उद्देश हाच होता की आपल्याला जाहिरातीतून विद्यार्थी मिळू नयेत. आपल्या टीचिंगमधनं, आपल्या रिझल्टमधनं विद्यार्थी आपल्याला मिळावेत. आणि या पद्धतीनं आपण आपला क्लास रन करावा, उभा राहावा. आणि त्याच पद्धतीने आम्ही आमचं मार्गक्रमण, आमचं वाटचाल करत आहोत. आजच्या या इंट्रोडक्टरी हे जे लेक्चर्स आहेत त्याचा उद्देशही तोच आहे. हे लेक्चर्स विद्यार्थी आणि पॅरेंट्स दोघांनीही ऐकावेत. आपण आपली मुलं मुली ज्यांच्या हातामध्ये देत आहोत, ज्या क्लासेसमध्ये त्याला प्रवेश देत आहोत, ते कितपत योग्य आहेत, ते किती सेफ हँडमध्ये आहेत, हे जाणून घेण्यासाठी या लेक्चर्सचं प्रयोजन आहे. म्हणून हे मुद्दाम हे लेक्चर्स त्यासाठी ठेवलेले आहे. सिस्टीम काय असते, कुठल्या पद्धतीनं काम केलं जातं, 2 वर्ष नेमकं काय होणार आहे, याची थोडी माहिती आणि सब्जेक्टची थोडी माहिती, या पद्धतीने हे आजचं लेक्चर असेल. सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकत असताना आपल्याला थोडा पाठांतराचा भाग आहे, फॉर्म्युले बायहर्ट करावे लागतील, हे आपल्या लक्षात आलं. क्लासची वाटचाल, सब्जेक्टची शिकवण्याची पद्धत ही काय असेल, जेव्हा आपण ऑनलाईन पद्धतीने जात आहोत तेव्हा एक एक पॉइंट, एक एक डेफिनेशन जो काय असेल तो एक्सप्लेन केला जाईल. आणि नोट्स या आपल्याला पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये दिल्या जातील. मग त्या कधी पीडीएफच्या फॉर्मॅटमधून आपल्याला लिहिणं आवड झालं तर व्हॉट्सअपमध्ये त्याचे स्क्रीनशॉट काढून तेही दिले जातील. आणि या पद्धतीनं एक एक आर्टिकल आणि 1 बाय 1 टॉपिक पूर्ण होईल. दोन्ही पॅटर्नच्या टेस्ट आपल्या असतील, बोर्ड पॅटर्नच्याही असतील, एंट्रन्स पॅटर्नच्याही असतील. नो डाऊट एंट्रन्स पॅटर्नच्या टेस्ट ह्या जास्त असतात, जास्त घ्याव्या लागतात. त्याचं कारण असं आहे, आपण इंजिनिअरिंगसाठी प्रिपेअर करा किंवा मेडिकल फील्डसाठी प्रिपेअर करा, आपल्याला फायनल एक्झाम ही MCQची आहे, एंट्रन्स पॅटर्नची आहे. त्यामुळे त्याच्यावरतीच आपल्याला फोकस करायचं असतं. त्या टेस्ट सुद्धा आपल्या होत राहतील, होतात. त्यानंतर डाऊट डिफिकल्टीज, बऱ्याच जणांच्या मनामध्ये ही शंका असू शकते की आता आपण क्लासरूममध्ये नाही आहेत तर आपले डाऊट्स कसे क्लिअर होतील, सरांची आपली भेट तर होत नाहीये, मग आपल्याला कसं एखादा पॉइंट कळाला नाही तो पूर्ण सांगितला जाईल. त्यासाठीच आपल्याला कालही सरांनी या गोष्टीचा रेफरन्स दिला होता की आपल्यासोबत गुगल मीट ठेवलेली आहे
आणि त्या गुगल मीटवरती आपण एकमेकाशी, त्या सब्जेक्ट टीचरशी आपल्या डाऊट डिफिकल्टीज विचारणार. कन्सर्न टीचर त्या डाऊट डिफिकल्टीज आपल्या सॉल्व करणार. हा एक वे आहे. आणि समजा तिथे आपल्याला पुरेसा वेळ मिळाला नाही किंवा काही अडचण निर्माण झाली तर आपण व्हॉट्सअपच्या मेसेजद्वारे सुद्धा आपले डाऊट आम्हाला विचारू शकता आणि कन्सर्न सब्जेक्ट टीचर आपलं डेफिनेटली समाधान करतील. मित्र हो, एका विचित्र अशा कालखंडातून आणि वाईट परिस्थितीतून आपण सर्वजणच जात आहोत. त्यामुळे हा ऑनलाईन टीचिंगचा मार्ग आपल्याला निवडावा लागलेला आहे. त्यामुळे याच्या काही लिमिटेशन्स आहेत, काही फायदेही आहेत आणि काही मर्यादाही आहेत. तर त्या दोन्ही गोष्टी जरा आपण लक्षात घ्याव्यात म्हणून त्याच्यावरती मी थोडं बोलणार आहे. आणि एकतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ह्या टेक्नॉलॉजीचे आभार मानावे लागतील की आपण कल्पना करा की तुमचे पेरेंट्स 11वी-12वी मध्ये असताना किंवा आम्ही 11वी-12वी मध्ये असताना जर कोरोना आला असता तर शिक्षण बंद झालं असतं. कारण तेव्हा मोबाईल नव्हते, काहीच नव्हतं. हे अशा पद्धतीचं काहीही करावं लागलं, करता आलं नसतं. पण आपण एका निमित्ताने त्या कोरोनाचे सुद्धा आभारच मानले पाहिजेत की तो असा लेट आला, या काळात आला की जेव्हा टेक्नॉलॉजी खूप पुढारलेली आहे. म्हणून आपलं एज्युकेशन थांबू शकलं नाही. ते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून का होत नाही, ते आपल्यापर्यंत पोहोचतंय. हा, आता इथे एक गोष्ट आहे की आमच्या समोर विद्यार्थी बसलेले नाहीये, परंतु आम्हाला ते तसं फील करायचंय की माझ्या समोर विद्यार्थी बसलेले आहेत, क्लासरूम भरलेली आहे आणि मी शिकवतोय. आणि तुम्हालाही काय फील करायचं आहे, तुम्ही वर्गात बसलेला नाहीये, आजूबाजूला आपली कुणी मित्र मैत्रीण कुणी नाहीये, परंतु तुम्हाला ते असं फील करायचं आहे की मी क्लासरूम मध्ये बसलेलो आहे, सर मला शिकवत आहे, हे फील करायचं आहे. एखादी गोष्ट असणं आणि ते फील करणं याच्यामध्ये फरक आहे. त्याच्यामुळे मर्यादा निश्चित आहेत, परंतु या मर्यादांवरती मात करत करत आपल्याला पुढे जायचं आहे. आणि हा जो आपला जो शैक्षणिक प्रवास, नॉलेजचा जो प्रवाह आहे, तो जो या लॉकडाऊनमुळे म्हणा किंवा या कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे म्हणा, त्याला जे एक थोडा डिस्टर्ब आलेला आहे, खीळ बसलेली आहे, तो पुन्हा या पद्धतीने आपल्याला तो प्रवाहित करायचा आहे. त्याच्यामुळे काही गोष्टींच्या मर्यादाही आहेत. कधी कधी काय असतं की आमच्याकडनं हे सगळं लेक्चर्स त्याचं शूटिंग वगैरे झालेलं असतं, परंतु कधी नेट प्रॉब्लेम असतो किंवा अन्य काही तांत्रिक बाबी असतात, आपल्याला दिलेल्या वेळेला ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्यात काही आपल्याला ऐकू येण्यामध्ये अशाही काही भविष्यात डिफिकल्टी असू शकतात, येऊ शकतात. परंतु त्या सगळ्यांवरती सोल्युशन्स निघत राहतील. त्याच्यावरती मात करत करत आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थ्यांनी असं कुठे एक्साइट व्हायचं नाही, आपल्यातली एन्झायटी अशी खूप वाढू द्यायची नाहीये. किंवा एखाद्या विद्यार्थ्याला काय असू शकतं की एखादा आम्ही इकडे पॉईंट एक्सप्लेन करतोय आणि तिथे त्याच्यामध्ये मनामध्ये डाऊट्स आलेला असतो. एरवी कसं असतं की जेव्हा आपण क्लासरूम मध्ये एकमेकाच्या समोरासमोर असतो, तो डाऊट तुम्ही पटकन आम्हाला विचारता आणि आम्ही तो तिथल्या तिथे सॉल्व्ह करतो. पण आता इथे या सिस्टीमला ती थोडी मर्यादा आहे. ताबडतोब आपला डाऊट क्लिअर होणार नाही, पण डाऊट क्लिअर होणार जेव्हा गुगल मीट असेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून, तेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला मेसेज वगैरे कराल, तर आपल्या ज्या शंका कुशंका असतील सब्जेक्टच्या किंवा अन्य कुठल्या, त्या डेफिनेटली कन्सर्न टीचर आपल्या सॉल्व्ह करतील आणि छान पद्धतीचं नॉलेज या माध्यमातून सुद्धा आपल्याला मिळू शकेल. काय सांगा, कदाचित की उद्या म्हणजे आपल्याला असं वाटायला लागेल की अरे वा, फार बरं आहे, हे ऑनलाईन लेक्चर्स असले तर फार चांगलं होईल, की कारण कशालाही गाडी काढा, कुठे सिडकोतनं हडकोतनं किंवा अजून कुठल्या दूरच्या एरियामधनं ट्रॅफिकमधनं या आणि क्लास करा, त्यापेक्षा हे छान आहे. पण जिवंत गोष्ट, जिवंत अनुभव तो वेगळाच असतो.
एखाद्या निसर्ग चित्रामध्ये कितीही नद्या, झाडं, फुलं, वेली दिसत असल्या तरी त्याच्यातला जो खरा आनंद आहे तो त्या चित्रांमध्ये मिळतच नसतो. जेव्हा आपण प्रत्यक्ष निसर्गाकडे जाऊ त्यावेळेस होणारा आनंद आणि एखाद्या चित्राकडे पाहून होणारा आनंद किंवा मिळणारं सुख याला मर्यादा आहेत. त्यामुळे क्लासरूम मधलं ऍक्च्युअल टीचिंग सरांसोबत, मित्रांसोबत केलेलं आणि या माध्यमातून, नेटच्या माध्यमातून केलेलं, याच्यामध्ये निश्चित मिळणाऱ्या समाधानामध्ये, आनंदामध्ये तो डिफरन्स असणार आहे. बट लेट अस होप दॅट की हा जो सगळा काळ आहे, हा पिरियड आहे, तो लवकरच संपून जाईल आणि आपल्या आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपला क्लासरूम टीचिंगला सुरुवात होईल. परंतु तोपर्यंत न थांबता आपल्याला आपले सिलेबस, आपल्याला आपले विषय हे पुढे न्यावेच लागतील, पुढे जावंच लागेल. ॲक्च्युअली आपलं टीचिंग हे आपण 24 तारखेपासून सुरू करतोय. दररोज 4 लेक्चर्स असणार आहेत. एक फिजिक्सचा, केमिस्ट्रीचा, बायोचा आणि मॅथमॅटिक्सचा. प्रत्येक लेक्चर साधारणतः 45 मिनिटापर्यंत. एक आत्ताच आपण आजच्याच पेपरला न्यूज वाचलेली असेल की 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन टीचिंग हे 3 तासाच्या वरती असू नये. म्हणून ह्या सगळ्या मर्यादा लक्षात घेता त्या पद्धतीने आपल्याला अरेंजमेंट करावी लागेल आणि तसं आपल्याला पुढे पुढे जावं लागेल. डेफिनेटली याही सिस्टीममधनं प्रत्येक विषय हा आपल्याला छान समजणारच, यात आमच्या मनात शंका नाही. कारण 24 तारखेपासून तुमची जरी पहिली वेळ असली ऑनलाईन लेक्चरची तरी तुमच्यापेक्षा आम्हाला मात्र थोडा अनुभव मिळाला. कारण आता 3 महिने झाले ऑनलाईन पद्धतीने आम्ही जात आहोत. आपले सिनियर्स यावर्षी जे नीट आणि सीईटीच्या एक्झाम्स देणार आहेत त्यांचा जो क्रॅश कोर्स आहे, त्यांची जी नीट आणि सीईटीची तयारी आहे ती आम्हाला 3 महिन्यापासूनच या ऑनलाईन लेक्चर्सच्या माध्यमातून घ्यावं लागलेली आहे. ती चालू आहे. त्यामुळे आमच्या पाठीशी थोडासा एक 3 महिन्याचा अनुभव आहे. आपल्यासाठी हे सगळं नवीन आहे. तरी घरी आपण लेक्चर्स ऐकताना ते अतिशय शांततेने जेव्हा ते आपण ऐकणार आहात तेव्हा काळजीपूर्वक ते ऐकणे, एखादा पॉइंट, एखादा कन्सेप्ट जर क्लिअर झाला नाही तर तो पुन्हा ऐकणे आणि नोट्स लिहून घेत असताना त्या व्यवस्थित लिहून घेणे. आता नोट्सच्या बाबतीमध्ये काही विषयाचे आपल्याला प्रिंटेड नोट्स असतील, काही विषयाचं जसं ऑर्गॅनिकचा मी दरवर्षीच डिक्टेशन देतो, डिक्टेशन मेथडने देतो. मित्र हो, त्याचं कारण असं आहे प्रिंटेड नोट्स देता येतात, त्याला काही प्रश्न नाही आहे. पण त्या लिहून घेणं यासाठी फायद्याचं आहे की ऑर्गॅनिकमध्ये मेथड्स ऑफ प्रिपरेशन, केमिकल प्रॉपर्टीज, फॉर्म्युले, रिॲक्शन याच्याशिवाय फारसं काही नसतं. त्यामुळे सारखे सारखे आपल्याला फॉर्म्युले रिॲक्शन लिहावे लागतात आणि ते लिहिल्याशिवाय बायहर्ट होत नाहीत. आपला कॉन्फिडन्स त्याशिवाय वाढू शकत नाही. म्हणून मी जो काय पाठ आपल्याला शिकवणार आहे त्याच्या आपल्याला पीडीएफच्या फाईलच्या माध्यमातून नोट्स दिल्या किंवा व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट काढून त्याचे पाठवल्यानंतर आपण आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी एक सेपरेट नोटबुक करावी आणि मी ज्या पद्धतीने आपल्याला सांगेल त्या पद्धतीने आपण ते व्यवस्थित नीट अँड क्लीन छान पद्धतीने ते लिहून घ्यावं. फॉर्म्युले लिहिताना ते कसे लिहायचे, 100% करेक्ट ते कसं असावं याचं वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन केलं जाईल. तर ते आपण त्या वेळेस व्यवस्थित लिहून घ्यावं. लिहून घेण्याचा अजिबात कंटाळा करू नये, कारण त्याशिवाय आपल्याला ऑर्गॅनिक येत नाही. लक्षात घ्या, हा विषय आपल्यासाठी नवीन आहे हे मी आत्ताच बोललो. तो सोपा आहे, परंतु कधी बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले तर, फॉर्म्युले पाठ झाले तर, नसता एखाद्या विद्यार्थ्याच्या मानगुटीवर ऑर्गॅनिकचं एकदा भूत बसलं की ते काहीही केल्या उतरू शकत नाही. पण मी तसं होऊ देणार नाही, आपण काही चिंता करू नका. फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये बरेच क्लासेस आहेत. अल्केन्स आहेत, अल्किन्स आहेत, अल्काइन्स आहेत, अल्डिहाइड्स आहेत, कीटोन्स आहेत, ॲसिड्स, इस्टर्स, अमाइन्स,
अनहायड्राइड्स, ऍसिड क्लोराईड, नायट्रो अल्केन्स, हे फारसं आपल्याला 10th ला नाही आहे. सपोज दॅट आपण अल्कोहोल सिरीजचे एक्झाम्पल घेतलंय. CH3OH मिथिल अल्कोहोल, C2H5OH इथिल अल्कोहोल, CH3CH2CH2OH N प्रोपिल अल्कोहोल, CH3CH3 branch of CHOH isopropyl alcohol, CH3CH2CH2CH2OH N butyl alcohol, CH3CH2CH3 branch of CHOH sec butyl alcohol, CH3CH2OH branch of CH3 isobutyl alcohol, a carbon containing 3 methyl groups and 1 OH tertiary butyl alcohol. Isopentyl alcohol, how to write the structure for isopentyl alcohol? CH3CH2CH2OH branch of CH3. Tertiary pentyl alcohol, a carbon containing 2 methyl group and 1 ethyl group. Ethyl means C2H5OH. याला म्हणायचं tertiary pentyl alcohol. Neopentyl alcohol, a carbon containing 3 methyl groups and 1 OH, it is called as neopentyl alcohol. आता एका दमामध्ये मी आपल्याला 12-13 फॉर्म्युले जवळपास सांगितले. किंवा आपण अल्डिहाइड नावाचा क्लास घेतला, आपल्याला माहिती आहे अल्डिहाइड्स. सो अल्डिहाइड्स हॅविंग जनरल फॉर्म्युला RCHO, फंक्शनल ग्रुप CHO, पॅरेंट मेंबर ऑफ द सिरीज, फर्स्ट मेंबर ऑफ द सिरीज फॉर्मॅल्डिहाइड HCHO, एसिटाल्डिहाइड CH3CHO, प्रोपिओनआल्डिहाइड CH3CH2CHO, N ब्यूटरआल्डिहाइड CH3CH2CH2CHO, आइसोब्यूटरआल्डिहाइड CH3CHCHO ब्रांच ऑफ CH3. किंवा अमाइन्स, amines having functional group NH2, methylamine CH3NH2, ethylamine C2H5NH2, N-propylamine CH3CH2CH2NH2, isopropylamine CH3 branch of CHNH2, sec-butylamine CH3 branch of CHNH2, N-butylamine CH3CH2NH2, tertiary butylamine, a carbon containing 3 methyl group and NH2. What does it mean? A carbon containing 3 methyl groups means एका कार्बन ॲटम वरती 3 CH3 ग्रुप आणि एक NH2 असणे, याचं नाव आहे टर्शियरी ब्यूटिलामाइन. टर्शियरीला शॉर्ट मध्ये कसं लिहितात? T. सो टर्शियरी ब्यूटिलामाइन. मग आता मी आपल्याला काही एक्झाम्पल अल्कोहोलचे सांगितले, काही अल्डिहाइडचे सांगितले, काही अमाइनचे सांगितले. निश्चितपणे डेफिनेटली ऐकताना आपल्याला किंवा आपले पेरेंट्स जर आपल्या सोबत ऐकत असतील तर त्यांनाही असं अचंबित वाटलं असेल की अरे बापरे, हे एवढे फॉर्म्युले आणि एका दमात आणि हे कसं काय शक्य आहे? मित्र, हे फार सोपं आहे. 8 दिवसानंतर किंवा पहिल्या टॉपिक मधला हा लक्षात घ्या, बेसिक कन्सेप्ट मध्ये काही टेबल आहेत ते आपल्याला बायहर्ट करावे लागतील आणि टॉपिक 1 मध्ये हा फॉर्म्युलांचा टेबल असतो. तो एक पहिल्या 8-15 दिवसानंतर आज मी ज्या स्पीडने फॉर्म्युले सांगितले त्याच्यापेक्षा 1.5-दुप्पट स्पीड ही तुमची असणार आहे आणि तुम्ही असंच करेक्ट सांगणार. हे आजच्या डेटमध्ये तुम्ही एखाद्या वहीत माझ्या नावावरती हे वाक्य लिहून टाका आणि त्याचा अनुभव घ्या. वेळेस आज तुम्हाला मी जे हे फॉर्म्युले सांगितले त्यातलं फारसं काहीही येत नाही. एखाद दुसरा फॉर्म्युला एखाद्याला माहिती असू शकेल, पण इतक्या पद्धतीने तर डेफिनेटलीच नाही. पण येत्या 8-15 दिवसामध्ये हे सगळं आपल्याला तोंडपाठ झालेलं असेल. हा आमचा 30 वर्षापासूनचा अनुभव आहे. जसं काल मगर सरांनी सांगितलं की आम्हाला आता या क्षेत्रामध्ये शिकून 30 वर्ष होतं. अगदी बरोबर आहे मित्र. मागच्या 2-3 वर्षापासून सर आणि मी असं ऑब्झर्व करतोय की काही पेरेंट्स प्रवेशाला जे येतात ते सांगतात त्यांची आई किंवा त्यांचे वडील की सर मी तुमच्याकडे क्लासला होतो आणि आता यावर्षी माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे. आता तुमच्याही बॅचला आपला जो ग्रुप झालेला आहे त्याच्यामध्ये असे बरेच जण आहेत. म्हणजे लक्षात घ्या, मुलाचा मुलगा त्याला आपण काय म्हणतो? नातू. किंवा मुलीचा मुलगा किंवा मुलगी नातू, नात. तसं आम्ही ज्यांना शिकवलं ती पहिली पिढी आणि त्यांच्या मुलं मुली आता परत आमच्याकडे क्लासला येत आहेत, ती दुसरी पिढी. याचाच अर्थ आम्ही आता आमच्या नातवांना शिकवत आहोत. म्हणजे तुम्ही आमचे नातू शिष्य आहात. नातू शिष्य कशा अर्थाने? तुमच्या आईवडील आमचे स्टुडंट होते आणि तुम्ही तुमच्या आईवडिलांना असं वाटतंय की आपल्या मुलाला मुलीला सायन्स अकॅडमीमध्ये पाठवावं,
मगर पुणेरकर सरांकडे पाठवावं. मित्र हो, एखाद्या व्यवसायामध्ये 30-30 वर्ष हा विश्वास, हा ट्रस्ट कमावणं आणि टिकवून ठेवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी सातत्यानं, कंटिन्युअसली छान पद्धतीचं काम करावं लागतं. तेव्हा सोसायटी आपल्यावरती ट्रस्ट करते, विश्वास करते. आणि म्हणून तुम्ही पहा, या वर्षीचे न्यूजपेपर, कुठल्याही न्यूजपेपरला आपली जाहिरात नाही आहे. तरीही आपल्या ग्रुपमध्ये जर तुम्ही आता पाहिलं असेल तर साधारण 100च्या पुढे विद्यार्थी गेलेले आहेत. काही जणांचे, बऱ्याच जणांचे प्रवेश झालेले आहेत क्लासवरती येऊन फीस पेड करून. बऱ्याच जणांचे ते बाकी आहेत, ते होतील. मग एवढ्या सगळ्या अवघड काळामध्ये, अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना, पालकांना असं का वाटावं की माझा पाल्य, माझा मुलगा, माझी मुलगी मगरकर सरांकडे जावी फिजिक्स शिकण्यासाठी, पुणेरकर सरांकडे जावी. त्यांच्या सोबतची जी टीम आहे, देशपांडे सर असतील बायोला, देवकर सर असतील मॅथ्सला, अन्य आमचे जे स्टाफ मेंबर्स आहेत, कारण ही सगळी ही माणसं चांगली आहेत, छान रिझल्ट आणि चांगले कष्ट करणारी आहेत. हे आपल्यापर्यंत पर्क्युलेट झालेलं आहे सोसायटी समोर आणि त्याची नोंद आपण सर्वांनी घेतलेली आहे, आपण घेत आहात. खरं म्हणजे त्याबद्दलही आमच्या सायन्स अकॅडमीच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. ते आभार यासाठी की कुठलीही फारशी जाहिरातबाजी नसताना आज आपल्याला असं वाटतंय की आपल्या मुलानं, मुलीनं सायन्स अकॅडमीमध्ये जावं आणि सरांकडनं शिकावं. यातच सगळी गोष्ट आली, यातच खूप काही आम्ही कमावलं. ही त्याची रिसिट, ही त्याची पावती आहे. कारण आमचं ब्रीदवाक्यच आहे आमच्या क्लासचं, सायन्स अकॅडमीचं, शिक्षणातून संस्कार आणि संस्कारातून शिक्षण. मित्र हो, आमच्याकडनं शिकून गेल्यानंतर आपला जिथे नंबर लागेल तिथे, ज्या फील्डमध्ये आपल्याला करिअर करायचं असेल, मग ते मेडिकल फील्डमध्ये असेल, इंजिनिअरिंग फील्डमध्ये असेल, नाही कोणाला लॉच्या क्षेत्रामध्ये करायचं असेल, नाही कोणाला स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करायचा असेल, आपण काय करता आणि काय शिकलं हा भाग महत्वाचा नाही आहे. प्रॅक्टिकल लाईफमध्ये जेव्हा तुम्ही उभं राहणार आहात तुमच्या आयुष्यामध्ये, तेव्हा ते उभं राहणं कसं असावं हे सायन्स अकॅडमी शिकवते. फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मॅथ्स हे विषयाचं ज्ञान तर आपल्याला द्यायचंच आहे, तो पहिला उद्देश आहे. ते आम्ही देतच आहोत, देणारच आहोत. पण त्याच्या सोबतही मी जसं माझ्या अनेक विद्यार्थ्यांना सांगतोय आणि आपल्यालाही सांगतोय की नेहमी करता की फिजिकली आणि मेंटली आपण फिट असलं पाहिजे. जर आमचं एज्युकेशन या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवत असेल, पर्क्युलेट करत असेल, तर ते खऱ्या अर्थानं शिक्षण आहे. कारण अवतीभोवती समाजामध्ये काय घटना घडत आहेत आमच्यापेक्षाही ते आपल्याला जास्त माहिती आहे, ज्ञात आहेत. तेव्हा श्रीमंत होण्यासाठी धडपड न करता समाधानी होण्यासाठी धडपड करा. त्यामुळे भविष्यामध्ये आपण किती मार्क्स मिळतील, किती स्कोअर मिळेल, नंबर कुठे लागेल, बाय प्रोफेशन आपण काय होणार, काय नाही, काहीही व्हा, परंतु त्या त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करा, सकारात्मक काम करा, उत्तम दर्जाचं काम करा आणि एक आपला ठसा आपल्या कामामधनं तिथे निर्माण करावा आपण. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये, कशीही परिस्थिती आली तरी आपली पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मकता सोडायची नाही आहे. त्याचं कारण जसं आता मी आज म्हटलं की बरं झालं हा कोरोना या काळात आला. मग आपल्याला आश्चर्य वाटलं असेल, बा कोरोना आला हे बरं झालं कसं काय म्हणायचं, यालाच पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणायचं. आता आपण बरं झालं म्हणलं काय आणि वाईट झालं म्हणलं काय, त्याच्या वाईट झालं म्हणल्याने तो काही रुकणार नाही आणि बरं झालं म्हणल्याने काही येणार नाही आहे. परंतु ज्याला वाईटातूनही चांगलं शोधता येतं त्याला पॉझिटिव्हिटी म्हणा, त्याला सकारात्मक विचार म्हणा. आणि जेव्हा सकारात्मक विचारांची निर्मिती ही आपल्या मनामध्ये, आपल्या मेंदूमध्ये होत असते निश्चितपणे, तेव्हा आपण छान काम करता. सकारात्मकता म्हणजे काय, माझ्या कपाळावर किंवा तुमच्या कपाळावर इकडून तिकडे नुसते पॉझिटिव्ह चार्ज काढले
म्हणजे थोडे सकारात्मक विचार येणार आहेत. एखादं चिन्ह म्हणजे सकारात्मकता नाही. पॉझिटिव्ह चिन्ह साईन वेगळं आणि पॉझिटिव्ह थॉट वेगळा. म्हणून सायन्स अकॅडमीचं काय ब्रीदवाक्य आहे, शिक्षणातून संस्कार आणि संस्कारातून शिक्षण. आणि हा संस्कार आपल्यावरती होण्यासाठी म्हणून क्लासरूम टीचिंग हे आवश्यक असतं किंवा ते फ्युचरमध्ये येईल. पण आलेल्या प्राप्त परिस्थितीमध्ये अडचणीमध्ये मार्ग काढून आपल्याला या ऑनलाईनने जायचं आहे आणि प्रत्येक विषय हा अगदी अतिशय छान पद्धतीने शिकायचा आहे. मी हे फॉर्म्युले सांगत असताना जर कोणाला असं वाटलं असेल की अरे बापरे हे एवढे फॉर्म्युले मला कधी येतील आणि कशी, ती चिंता तुम्ही करायची नाही. ती माझ्यावर सोडा, ती माझ्या शोल्डरवर, ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. येत्या 8, 15, 20 दिवसामध्ये आपण छानपैकी, मी ज्या स्पीड आत्ता आपल्याला बोललो की मी जसे सांगितले त्याच्यापेक्षा दुप्पट स्पीडने तुम्ही सांगाल आणि ते एकदा फॉर्म्युले आले म्हणजे तुम्ही ऑर्गॅनिक शिकण्यासाठी इलिजिबल व्हाल. म्हणून आपल्या विषयाची आपल्याला भाषा अगोदर शिकावी लागेल आणि त्याच्यानंतर आपला जो सब्जेक्ट आहे तो आपल्याला सोपा वाटायला लागेल. मित्रो, हे सगळं करण्यासाठी आपण शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या फिट असलं पाहिजे असं मी बोललो. तेव्हा आता आपल्याला कोणालाही सध्या क्लासला जायचं नाही आहे. सकाळी लवकर उठण्याची गडबड नाही आहे, काही हे नाही आहे. तेव्हा या वेळेचा सदुपयोग आपण करून घ्या. म्हणजे काय करा, आपल्या कॉलनीत आपण जिथे राहता तिथे किंवा एक तर आपण आपल्या गेटमध्ये किंवा काही जवळपास थोडं फिरणे, थोडं चालणे, वॉकिंग, थोडं योग प्राणायाम या गोष्टींची सवय जरूर लावा. फिटनेस, टीव्हीवरचा योगाचा कार्यक्रम पाहून आपला फिटनेस वाढत नसतो. आपला फिटनेस जर वाढवायचा असेल, मग तो शरीराचा असेल किंवा मनाचा असेल, त्याच्यासाठी आपल्यालाच कष्ट करावे लागतील. क्रिकेट टीव्हीवरती मॅचेस पाहिल्या म्हणून आपल्याला हार्ड कॅच घेता येईल का, म्हणून आपल्याला कोणासारखी बॅटिंग बॉलिंग करता येईल का? कधीच नाही. त्याला आपल्यालाच पॅड लावून उतरावं लागेल, खेळावं लागेल. म्हणून या लॉकडाऊनच्या निमित्तानं, या कोरोनाच्या निमित्ताने आपल्याला जो वेळ मिळाला आहे त्याचा असाही फायदा आपण करून घ्यावा. ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करावे, रोज व्यवस्थित अभ्यासाला लागावं आणि आपण शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या कसे फिट राहू त्याच्याकडेही लक्ष. आणि अजून एक महत्त्वाचं, आत्ता तुम्ही या मागच्या 2-3 महिन्याच्या काळामध्ये हा एक अनुभव घेतला असेल किंवा आपल्याही नात्यागोत्यामध्ये, कॉलनीमध्ये कुणी एखादा, कोणाचा मुलगा किंवा कोणाची मुलगी किंवा सून, जर कुणी इकडे अडकला तिकडे अडकला, बाहेर सगळे हॉटेल बंद, मेस बंद, कुणी शिक्षणाच्या निमित्ताने गेलेलं आहे, कुणी अन्य काही सर्व्हिसच्या निमित्ताने गेलेलं आहे, बाहेर काही वस्तू मिळत नाही आहे, अगदी म्हणजे घरात साहित्य असूनही उपयोग नाही आहे. आपल्याला त्याचं काही करता तर आलं पाहिजे ना. त्यामुळे आता तुमच्याकडे वेळ आहे, तर उद्या तुम्ही हे 12वीला छान मार्क्स मिळाल्यानंतर तुमचा कुठेतरी नंबर लागेल, आपण कुठेतरी हायर एज्युकेशनसाठी जाल, तेव्हा कमीत कमी आता इथे आई वडिलाजवळ आहात तुम्ही, तर छोट्या छोट्या गोष्टी स्वयंपाकाच्या सुद्धा करायला शिका. कारण भविष्यात कोणाला काय संकट येईल आणि कधी स्वतःचं अन्न स्वतःला शिजवून खावं लागेल याचा काही नेम नाही आहे. इव्हन इफ आपल्याकडने जे ॲब्रॉड स्टुडंट जातात MS करण्यासाठी, कुणी अमेरिकेत जातं, कुणी अजून कुठे जातं, त्यांना तिथे सगळं स्वतःच्या हाताने करून खावं लागतं. किंवा MS वगैरे झाल्यानंतर जॉबला जरी तिथे असले तरी त्यांना ते सेल्फ प्रिपरेशन करावं. त्यामुळे याही गोष्टी, आणि लक्षात घ्या, हे मी जे काम करायचं सांगतो किंवा घरचं काही प्रिपरेशन करते फक्त मुलींसाठी नाही, तो गोड गैरसमज करून घेऊ नका. हे सर्वांसाठी आहे, मुलांसाठी आहे आणि मुलींसाठी आहे. ही छोटी छोटी कामं, हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत. हेच खऱ्या अर्थाने एज्युकेशन आहे. परत आपल्या केमिस्ट्रीकडे वळूया. कुठली पुस्तकं आपण घ्यावीत सध्या? एकतर आपल्याकडे NCERTचं केमिस्ट्रीचं पुस्तक असावं आणि बोर्डचे पुस्तक आपल्याकडे असावं. लक्षात घ्या, आता बोर्डचा सिलेबस नवीन पद्धतीने आलेला आणि NCERT CBSE याच्यामध्ये फारसा डिफरन्स राहिलेला नाही आहे. ऑलमोस्ट जवळपास सारखंच झालेलं आहे. त्यामुळे आपण समजा बोर्डच्या पद्धती टॉपिक प्रमाणे जे आर्टिकल्स दिलेले आहेत तसं जरी शिकवत गेलो तरी आपल्या त्याच्यामध्ये CBSE आणि NCERT कव्हर होतं.
आणि कधी कधी एखाद दुसरा पॉईंट समजा इकडे बोर्डात दिलेला आहे, NCERTत नाही आहे, किंवा NCERTत आहे परंतु बोर्डच्या सिलेबसला नाही आहे, असे जे डिफरन्शियल पॉईंट्स आहेत ते सुद्धा आम्ही शिकवत असतो. त्याच्यासाठी स्पेशल टायटलच दिलेलं असतं, किंवा ॲडिशनल रिॲक्शन फॉर नीट ऑर JEE. तेव्हा याची आपण ही खबरदारी घ्यावी, ही पुस्तकं आपल्यासोबत घ्यावी. 24 तारखेपासून आपण आपले ॲक्च्युअल 11चा जो सिलेबस सुरू करतो आहे त्या अगोदर एक 200 पेजेसच्या लॉंग साईजच्या नोटबुक आणा. लॉंग साईज यासाठी की ऑर्गॅनिकच्या रिॲक्शन्स आणि फॉर्म्युले खूप मोठे मोठे असतात. जर नोटबुक कट साईजचे असेल तर ते फॉर्म्युले त्याच्यावरती बसत नाहीत. म्हणून हे मात्र आपण काळजीपूर्वक लॉंग साईजची 200 पेजेसची नोटबुक आणावी. आणि आम्ही सांगतोय की ह्या गोष्टी आणा, हे खरेदी करा, ते खरेदी करा. अर्थात हे सगळं आपल्या पालकांशी, पॅरेंट्सशी, आईवडिलांशी विचार विनिमय करून बोलून त्यांना कुठल्याही गोष्टीची डिमांड करत असताना ती छान पद्धतीने, नम्रतेने आणि ती त्यांच्या सोयीनं येऊ द्यायची. कारण आम्ही हे सुद्धा जाणतो, या निमित्ताने मी पॅरेंट्सशी सुद्धा ही गोष्ट शेअर करू इच्छितो की बरेच बिझनेस, बऱ्याच सर्व्हिसेस या कोरोनाच्या प्रकोपामुळे अडचणीत आलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक फॅमिलीचा जो आर्थिक स्रोत आहे तो कुठेतरी असा थोडा मंदावलेला आहे, कमी झालेला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी, आर्थिक समस्या सुद्धा असणार आहेत. तर या सगळ्या गोष्टी आता तुम्ही 11वी आलात म्हणजे लहान राहिलेला नाही आहेत. थोडे म्हणजे वयाने मोठे होत असताना आपण आपली मॅच्युरिटी सुद्धा वाढवावी आणि आपल्या घरामध्ये जर अशा कुठल्या काही समस्या असतील तर त्यासुद्धा आपण आता कन्सिडर कराव्यात. आणि कुठल्याही गोष्टीची डिमांड करत असताना ती छान पद्धतीने, पोलाइटलीने आईवडिलांना सांगून त्यांच्याकडून ती आणून देताना काही थोडा जर लेट झाला, काही विलंब झाला तर तो सहन करावा. आणि योग्य वेळी ते आपल्या हातात जेव्हा ते गोष्ट देतील तेव्हा त्याचा उपयोग आपण सुरू करावा. बऱ्याच जणांचे क्लासवरती प्रवेश प्रक्रिया चालू आहे. जोशी सर आणि योगेश सर तिथे असतात. 9:30 ते 12 ही आपल्याला वेळ दिलेली आहे. अनेकांचे प्रवेश झालेले आहेत, पण ज्यांचे बाकी आहेत त्यांनी सुद्धा आता लवकर क्लासवरती जावं. आपली ज्या काही फॉर्मॅलिटीज तिथे आहेत त्या पूर्ण कराव्यात आणि आपला प्रवेश पक्का करावा. आणि आमच्यासोबत या 2 वर्षाच्या शैक्षणिक प्रवासामध्ये निश्चिंतपणे आपण आमच्यासोबत राहावं. गुड क्वालिटीचं एज्युकेशन, चांगल्या प्रकारचे संस्कार आणि उत्तम रिझल्ट देणे ही आमची कमिटमेंट आहे, ती आमची जबाबदारी आहे. गेल्या अनेक वर्षापासून ती पाळत आलेलो आहोत, जपत आलेलो आहोत. तसंच ते आपल्या पाल्यांसाठीही, आपल्या घरातल्या विद्यार्थ्यांसाठीही आम्ही डेफिनेटली देत राहू. याबद्दल आपल्या मनात अजिबात कुठल्याही प्रकारचा काही शंका कुशंका असू देऊ नका. आणि आजचं हे जे आपलं लेक्चर होतं ते बऱ्यापैकी आपल्यातला दुरावा कमी व्हावा. कारण मी काय शब्द प्रयोग वापरला की 2 वर्ष आमच्यासोबत तुम्हाला शैक्षणिक प्रवासाला निघायचं आहे. आपण कल्पना करा की उद्या आपल्याला पुण्याला जायचं आणि तुम्ही बस स्टँडवर गेला, एकटेच आहात. तर आपल्याला जोपर्यंत आपल्या बाजूच्या सीटवर येऊन बसणारा कोण आहे हे आपण अनिश्चित होतो. जर काहीच परिचय नसेल तर तो प्रवास जो आहे तो आपला जड होतो. समजा काहीच परिचय नाही आणि असं कन्सिडर करा की तुम्ही प्रवासाला जायला निघाला, तुम्हाला पुण्याला जायचं आहे, तुम्ही तुमच्या सीटवर जाऊन बसलात आणि 10-15 मिनिटानंतर तुम्हाला असं कळालं की तुमच्या बाजूच्या सीटवरती तुमच्या कोणीतरी परिचित आहे, फ्रेंड आहे, परिचित आहे. आपल्याला काय वाटेल? आनंद वाटेल. मग तो आनंद आमच्यासोबत शैक्षणिक प्रवासामध्ये वाटावा म्हणून ही आपलं काय आहे, इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. तुमच्यातला आणि आमच्यातला दुरावा कमी व्हावा, थोडीफार एकमेकाला ओळख व्हावी आणि आपल्याला कम्फर्टेबली 24 तारखेपासून आमच्यासोबत एज्युकेशन घेता यावं. त्यातला जो मोकळेपणा आणण्यासाठी हे लेक्चर्स होते. लेट अस होप दॅट की आपण हे सगळं एन्जॉय करा. ओके, इट्स ऑल राईट.